नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप सिरियस व्हिडिओ असणार आहे. प्लीज हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पालकांसोबत बघा, जेणेकरून ही गोष्ट जर पुन्हा झाली तर आपल्याला आवाज उठवावा लागेल. बाळांनो, ऑलरेडी पर्सेंटाइल स्कॅम झालेला आहे. ऑलरेडी आपल्या नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल घसरलेले आहे. ठीक आहे, ऑलरेडी लास्ट इयरला जी गोष्ट झाली होती ती यावर्षी नको घडायला. ठीक आहे, डिटेल पर्सेंटाइल स्कॅम आपल्याला बघायचा आहे, जेणेकरून 19 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बदलाव पाहिजे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. बाळांनो, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, कोणतीही सीईटी सेलची अपडेट नको मिस व्हायला, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, एक्झॅक्टली काय झालं होतं ते बघा. बाळांनो, हा आता एक स्नॅपशॉट आहे. ठीक आहे, पूर्ण तुमच्या मेरिट लिस्टचा. ठीक आहे, इथं मेरिट नंबर असतो म्हणजे तुमची रँक. फॉर एक्झाम्पल 2 लाख विद्यार्थी जर सीईटी मध्ये बसले तर पहिली रँक कोणाची, दुसरी कोणाची, 5वी कोणाची, 7वी कोणाची, 10वी कोणाची, अशा पद्धतीने 1 ते 2 लाख पर्यंत पूर्ण रँक निघेल तुमची. ठीक आहे, आता इथं मी काही महत्वाच्याच रँक घेतलेल्या आहेत. बाळांनो, तुम्हाला दिसत असेल 1, 2 डायरेक्ट, त्यानंतर 5, त्यानंतर 12वी. ठीक आहे, कारण महत्वाच्या रँक घेतल्या ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. ठीक आहे, इथं विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन आयडी, त्याचा जो ऍप्लिकेशन आयडी जसा तुमचा ऍप्लिकेशन आयडी क्रिएट झाला असेल आता. ठीक आहे, त्यानंतर त्याचे पर्सेंटाइल मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर त्याचे एमएसटी सीईटी मध्ये पीसीएम चे पर्सेंटाइल. ठीक आहे, त्यानंतर त्याचे एमएसटी सीईटी मध्ये फिजिक्सचे पर्सेंटाइल. ठीक आहे, हे मॅथचे पर्सेंटाइल आहे, ते फिजिक्सचे पर्सेंटाइल आहे. एचएससी बोर्डाचे पर्सेंटेज, एचएससी बोर्डाचे मॅथचे पर्सेंटेज, फिजिक्सचे पर्सेंटेज, अशा पद्धतीने तुमचे मेरिट लिस्ट मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. बाळांनो, है ना. आता मागच्या वर्षी जो विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात पहिला आला होता मेरिट लिस्ट नुसार, त्याचे पर्सेंटाइल किती होते मॅथ्स मध्ये, सीईटी मध्ये 100 पर्सेंटाइल. ऑब्व्हियसली त्याचे 100च असतील म्हणून तो पहिला आहे, बरोबर. त्याचे मॅथ्स मध्ये पर्सेंटाइल किती होते, 100 होते. सीईटी मध्ये पर्सेंटाइल फिजिक्स मध्ये किती होते, 99.99. त्याचे 12वी बोर्डामध्ये पर्सेंटेज किती होते, 51.67. काहीतरी वाटतंय कुठं ना कुठं, तुम्हाला वाटतंय काही प्रॉब्लेम आहे, है ना. ज्या विद्यार्थ्याचे 100 पर्सेंटाइल सीईटी मध्ये येत आहेत, बोर्डामध्ये 50% फक्त. मी कशावरतीच आक्षेप नाही घेते, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही विचार करा या गोष्टीवरती, है ना. मॅथ्स मध्ये त्याचे 100 पर्सेंटाइल आले होते आणि बोर्डामध्ये किती 60 मार्क आलेले आहेत. ठीक आहे, फिजिक्स मध्ये त्याचे 99.9 पर्सेंटाइल आले होते, बोर्डामध्ये किती आलेले आहेत, 43 मार्क. 43 मार्क किती, फक्त आणि फक्त 43. तुम्ही म्हणणार असू शकतो ड्रॉपर वगैरे असू शकतो. ठीक आहे, एकच वर्षात त्याने एवढं प्रिपरेशन करून टाकलं असेल, त्याच्या 43 वरून तो 99.9 ला पोहोचलाय, मान्य करतो मी, काही प्रॉब्लेम नाही, है ना. त्यानंतर दुसरी रँक बघा बाळांनो, दुसऱ्यासोबत पण तेच झालं. 100 पर्सेंटाइल दोघंकडे, फिजिक्स मॅथ्स मध्ये बी 100 पर्सेंटाइल, फिजिक्स मध्ये 99.9 पर्सेंटाइल. मॅथ्स मध्ये मार्क किती आहेत, 54. फिजिक्स मध्ये मार्क किती आहेत, 43. आता या सगळ्या रँक्स तुम्ही तशा पद्धतीने बघू शकतात बाळांनो. अजून मी तुम्हाला शॉकिंग सांगतो, ही रँक बघा. महाराष्ट्रात 18वा जो विद्यार्थी आला, त्याचे सीईटी मध्ये पर्सेंटाइल किती, 99.99. मॅथ्स मध्ये किती, 100 पर्सेंटाइल मॅथ्स मध्ये सीईटी मध्ये. आणि बोर्डामध्ये मार्क्स किती आहेत मॅथ्स मध्ये, 35 मार्क. किती, 35 मार्क आहेत बोर्डामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल सर हे सगळं नॉर्मल आहे, है ना, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला त्या गोष्टीपासून काही फायदा नुकसान नाही आहे. ठीक आहे, माझं काम आहे तुम्हाला डाटा दाखवणं, त्यानंतर तुम्हाला विचार करायचा आहे या सगळ्या गोष्टींबाबत. जर कुठं या वर्षी असा प्रॉब्लेम आढळला तर तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल, काही ना काही आपल्याला मागणी करावी लागेल सीईटी सेलकडे. ऑलरेडी नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे जो विद्यार्थ्यांचा लॉस झालेला आहे, नाही समजत आहे कोणाला. ज्याचे चांगले पर्सेंटाइल आले त्याला माहिती आहे की काहीच नाही, सगळं बरोबर झालेलं आहे सर. ज्याचे कमी आले ना त्याला माहिती आहे की नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे लॉस झालेला आहे. तुम्ही म्हणणार की नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे सीईटी मध्येच का लॉस होतो, जेई मध्ये पण नॉर्मलायझेशन प्रोसेस फॉलो करतात ना, तिथं का नाही विद्यार्थ्यांचा लॉस होतो, तिथं का नाही तुम्ही काही बोलत. जेई मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळेच मोठा लॉस होतो विद्यार्थ्यांचा. मी तुम्हाला ही गोष्ट पण सांगतो कसं काय होतो, है ना. बघा, 200 मार्काचा पेपर असतो विद्यार्थ्यांचा, बरोबर. 200 मार्काच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी सगळे जरी ए मार्क करून आला किंवा सगळे जरी बी मार्क करून आला, त्याचे किती मार्क्स होऊन जातात माहितीये, 50 मार्क होऊन जातात. किती, 50 मार्क. सगळे ए मार्क करून आला, सगळे बी मार्क करून आला, तरी त्याला 50 मार्क भेटणार आहेत. जेई मध्ये ही गोष्ट होणार आहे का, लगेच निगेटिव्ह मार्किंगमुळे त्याचे 0 होऊन जातील. आता या 50 मार्कांमुळे नुकसान काय झालंय विद्यार्थ्यांचं ते सांगतो. ज्या विद्यार्थ्याचे 50 मार्क त्याला 0 पर्सेंटाइल, कारण तो त्या शिफ्ट मधला सगळ्यात लोअर विद्यार्थी आहे. सगळ्यात शेवटचा विद्यार्थ्याला किती मार्क पडतात ना, ते 50 मार्क पडतात. का, म्हणून विद्यार्थ्यांचे 62 मार्कावरती त्यांना 2 पर्सेंटाइल, 3 पर्सेंटाइल, 10 पर्सेंटाइल, 15 पर्सेंटाइल असे आलेले आहेत. का, कारण हे नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे. आता त्या विद्यार्थ्याने एएम नव्हते मार्क केलेले, त्याने तर स्वतःहून डोकं लावून अभ्यास केला होता, तरी त्याचे 50 मार्क आले होते, तरी त्याला 2-4 पर्सेंटाइल. हे होतं नॉर्मलायझेशन. आता ठीक आहे, ज्यांचे चांगले आले त्यांना तर हेच वाटतं की नाही, काहीच नाही,
काहीच प्रॉब्लेम नाही झालाय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता पुढे या गोष्टींकडे लक्ष द्या, तुम्हाला पण लक्ष देणं गरजेचं आहे बाळांनो, है ना. आणि हे कितीही या गोष्टी एक्झिस्ट केल्या ना बाळांनो, हे सगळ्या 4 लाख पैकी 2 लाख पैकी 2 लाख विद्यार्थ्यांसोबत नाही करू शकत या गोष्टी. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसोबत या गोष्टी होतील, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना योग्यच रँक भेटेल, योग्यच कॉलेज भेटेल बाळांनो. या गोष्टीचं मी तुम्हाला आश्वासन देतो, जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली तर. आता या पुढचा सगळा गेम तुमचा कॉलेज लिस्ट वरती निर्भर असणार आहे ना. जेवढी चांगली कॉलेज लिस्ट तेवढं चांगलं. आता सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे बाळांनो ते ऑप्शन फॉर्म, ते कॉलेज लिस्ट. जितकी चांगली कॉलेज लिस्ट बनवणार तितक्या चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे का फक्त टॉप 20 कॉलेज टाकून दिलं, टॉप 30 कॉलेज टाकून देणं, याला चांगली कॉलेज लिस्ट म्हणता का बाळांनो? नाही. तुम्ही जे कॉलेज टाकताय ते तुमच्या पर्सेंटाईल नुसार असले पाहिजे, तुमच्या कॅटेगरीनुसार असले पाहिजे, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार असले पाहिजे, तुम्हाला जी ब्रांच हवी आहे त्यानुसार असले पाहिजे, तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीनुसार असले पाहिजे. लेडीज आहे तर लेडीजच्या हिशोबाने वेगळे कॉलेज असले पाहिजे रँकनुसार. ठीक आहे, हे सगळे फॅक्टर तुम्हाला अनालिसिस करावे लागतात कॉलेज लिस्ट बनवताना. फक्त असं नाही की गुगलवरून काढून घेतले टॉप 20 कॉलेज, टॉप 30 कॉलेज, कोणतंच कॉलेज लागणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कॅप राऊंड मध्ये कोणतं ना कोणतं कॉलेज लागलं पाहिजे. ठीक आहे, वाटल्यास तर बेटरमेंट करू आपण राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला, पण कोणतं ना कोणतं कॉलेज हातात पाहिजे. किंवा कारण कॅप राऊंड 2, 3, 4 ला सीट्स खाली नसतात जास्त, है ना. या गोष्टीला समजून घ्यायचंय. कॉलेज लिस्ट तुमचा कोर आहे बाळांनो. कॉलेज लिस्टच तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळू शकते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे 60% आले, तुम्ही जर टाकून ठेवले गुगलवरची काही लिस्ट काढून ठेवली तुम्ही, सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओमॅटी, सांगली, ताडोमल, एसपीआयटी असे कॉलेजेस टाकून ठेवले. टोटल 400 कॉलेजेस आहेत आणि तुम्ही कोणते टाकले? सीओपी, व्हीजीटी आहे तुमचं. तिथं तर लागणार नाही. 60% 70% तर सीओपी लागणार नाही. तुम्हाला जे लागणार होतं, कोणतं लागणार होतं? 50% ते 70% रेंजचे तुम्हाला कॉलेजेस लागणार होते. जर तुमची जी पर्सेंटाईल आहे तिच्या +10 -10 तुम्हाला करावं लागतं, है ना. तेवढी रेंज तुम्हाला ठेवावी लागते. या पर्सेंटाईलचे कॉलेजेस सुद्धा तुम्हाला राऊंड 2 ला लागणार नाही, कारण राऊंड 1 ला विद्यार्थ्यांनी बुक करून घेतलेले असतील हे कॉलेजेस. जे लागणारे होते ते पण तुम्हाला लागत नाही. का? चुकीच्या कॉलेज लिस्टमुळे. या गोष्टीला समजून घ्या बाळांनो. आणि जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट पण बनवली, भरपूर आता विद्यार्थ्यांनी लास्ट इयर योग्य कॉलेज लिस्ट बनवली पण प्रिफरन्स चुकवली, एक कॉलेज खाली वरती झालं, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. विद्यार्थ्याने वरती डीवाय पाटील टाकून ठेवलं, खाली व्हीआयटी टाकून ठेवलं. त्याला डीवाय पाटील लागणार होतं, सॉरी व्हीआयटी लागणार होतं, तरी त्याला डीवाय पाटील लागलं. का? फक्त एक ऑप्शन वरती टाकून ठेवला. नेक्स्ट राऊंडला व्हीआयटीला कोणतं सीट अवेलेबल नव्हतं. या सगळ्या चुका तुमच्याकडून नको व्हायला बाळांनो. यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी त्या टॉप टियर कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, काउन्सिलिंग मधून त्यांनी कॉलेज लिस्ट वगैरे बनवली, कॅप राऊंड व्यवस्थित काउन्सिलिंग मधून खेळले, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो. फ्रीज कसं करायचं, फ्लोट कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, मागच्या राऊंडचं कॉलेज कसं रिटेन करायचं, या सगळ्या गोष्टी आपण काउन्सिलिंग मध्ये व्यवस्थित सांगतो बाळांनो. ठीक आहे, व्यवस्थित त्यांची कॉलेज लिस्ट बनवली. आतापासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत त्यांच्या सोबत होतो आणि तुमच्या सोबत पण राहणार. माझं असं म्हणणं आहे ना, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या. काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं. ठीक आहे, कारण आतापर्यंत फक्त तुम्ही अभ्यास केलेला असतो अकॅडमिकचा. तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज नसतं की कोणत्या कॉलेजचा काय ब्रांच कोड आहे, काय कॉलेज कोड आहे, या गोष्टी तुम्हाला नसतात माहीत. आणि या सगळ्या गोष्टी इथं वापराव्या लागतात, जेणेकरून एक चांगलं कॉलेज अलॉट व्हावं. कुठूनही करून घ्या काउन्सिलिंग. मी असं कधीच नाही म्हणणार की इथूनच करा, कुठूनही करा, पण करा, है ना. कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो. त्या अंधारामध्ये हात पकडून तुमचं चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणारं कोणीतरी पाहिजे तुम्हाला, है ना. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्री, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी कव्हर करतो. स्कॉलरशिप सुद्धा जेव्हा तुमचं ऍडमिशन होऊन जातं ना, त्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा आपण तुम्हाला सांगतो बाळांनो. 2 ते 3 लाख रुपये फीज होती मागच्या वर्षी विद्यार्थ्यांची, काही विद्यार्थ्यांची, त्यांची फीज 0 झाली. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, है ना. हा, ते होते त्या एलिजिबिलिटी मध्ये म्हणून त्यांना त्या भेटल्या, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट केले जातात बेटा. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात, है ना. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप नक्कीच करा बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यांनी बाळांनो, नेक्स्ट 4 वर्ष भोगावी लागेल, नेक्स्ट 4 वर्षांनी, नेक्स्ट 20 वर्ष भोगावी लागेल. यावेळी कॉलेज सिलेक्शन करणं तुम्हाला चांगलं कॉलेज सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणेल तुम्हाला, जरी तुम्ही काउन्सिलिंग लावली ना, स्वतःचं पण डोकं वापरा. हे सगळे अपडेट्स व्यवस्थित ऐका, समजून घ्या या सगळ्या अपडेट्सला. ठीक आहे,
नक्कीच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेले मागच्या 8 वर्षापासून. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो. कुठेही तुम्ही फसतात ना, कुठेही अडतात, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. नक्की कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.